खरोखर माझी मेहनत वेस्ट गेली, कारण आजचा दिवस माझा इतका घाई गडबडीत गेला आणि त्याहून माझ्यासोबत आज असं झालं ज्याच्याने आज माझा इतका दिमाग खराब झाला. एक तर सकाळीच्या पप्पाची फरमाईश का मला डब्यावर उपमा दे. तर सबसे पहिले तर मी किचनचे दर्शन घेतले. त्यानंतर उपमा होत होता तर मी आपलं गरम पाणी पिला, कारण मला पाहिजेच असते. त्यानंतर उपमा झाला आणि मग मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि नंतर लागली मी माझ्या कामाला, कारण मला माहीत होतं की आज हे घरी नाही आहे, तर मला बाईची आंघोळ तयारी सगळं काही करायचं आहे. सोबत मला स्वतःच्याही आवरून क्लासला जायचं आहे. आज बाईने सेम तसंच केलं, पण आज तिची डिमांड हे होती की मम्मा मला तू आज फीडिंग कर. पहा किती वाजले आणि माझ्या कामाला ठिकाणासुद्धा नव्हता, तरीही मी सगळं काही पटापटा आवरलं. आणि त्यानंतर माझे जेही कामं होते ते मी आज इतके स्पीडनं केले आणि हे आजही मला इतकी त्रास दे. नुसती माझ्या कामाच्या मधामध्ये येत होती, मम्मा मला हे दे ते दे. तरी मी तिला म्हटलं बाळा तू एक साईडला खेळ, आज आता मला आवरू दे, कारण मला टाईम नाही आहे. त्यानंतर माझे कपडे झाले, मी कपडे ड्रायरमध्ये टाकले आणि ड्राय केले. तिथंही हे माझं छोटंसं बाळ मला काही सोडत नव्हतं. आज तिला कसं म्हणून मला सोडायचंच नव्हतं आणि मस्ती पाहून घ्या तिची. त्या गंद्या पाण्याला ते हात लावत होती. त्यानंतर मी कपडे टाकायला आले, तिथंही ते माझ्या मागे आली. तिला म्हटलं बाळा तू बस बेटा. तरी तिला समजवून मी एका साईडला बसवलं. तिच्या तो पोपरो तिच्या हातात दिला. मी तिला म्हटलं तू बस, मी आता पटकन माझ्या आवरते आणि त्यानंतर तुझी आंघोळ करून देते. तरीही तेच करत होती. जे मी तिला नाही म्हटलं तरी तेच करणार होती. त्यानंतर मी तिची आंघोळ करून दिली आणि तिची तयारी करून दिली. तयारी करताना तिची इतके नखरे, मम्मा मीच कंगई करणार. मग तिला मी रिमोट दिला. तिला इतकं समजवलं, इतकं तिला विनवण्या केला तरी त्या ऐकत नव्हती. शेवटी ते रडायला लागली आणि मला इतका राग येत होता, कारण मला वेळ होत होता आणि आज मला पायीच यायचं होतं. कसं तरी मी तिला आवरला आणि मी पट्ट माझी तयारी केली आणि त्यानंतर आपलं जेही काही होतं मी पटापट आवरून घेतलं आणि मग मी निघाली विनंती करायला. आता तिथे विनंती करायला गेली तर माझं बाळ तिथंही. आम्ही दोघीही गेलो, भगवंतासमोर बसले. मी छान अगरबत्ती लावली, त्यानंतर मी कापूर लावला आणि मग मी बसली माझी विनंती करायला. बाबाला जास्त काही नाही, पण जे मागायचं होतं ते आज मी मागून घेतलं बाबाला क्षमाही मागितली जेही माझ्याकडून झाले असेल. त्यानंतर आमचे भगवंत, आमचे सर्व काही. त्यानंतर मी निघाले माझ्या क्लासला. स्कार्फ बांधले, बॅग घेतले आणि माझा चष्मा आवीला ठेवले तिच्या आईकडे आणि त्यानंतर मी निघाले माझ्या क्लासला. हळूहळू आपले जात होते, कारण आज मला तितकं लेट नव्हतं. मला 20 मिनटं लागतात जायला. आज मी वेगळ्या रूटने गेले. गणेश मंदिरचा जो रोड आहे तिथून गेले. त्यानंतर मी समाजभवनची गल्ली तिकडून आज थोडं शॉर्टकट पडेल म्हणून आज मी नवीन रूटने गेले. पण तरी मला असं वाटत होतं की इथूनच मला लांब वाटत आहे. तरी मी पटापट आपल्या क्लासपाशी आले आणि मी एक टास्क पूर्ण केला. आज मला खूप छान वाटलं. जशी क्लासमध्ये मी गेले, तुम्ही पाहू शकता माझा फेस, मी किती जास्त रेड झाली आहे आणि मला ऊन सहन नाही होत. तिथे गेले आणि तिथे बसले. तिथे जाऊन माझा अख्खा दिवस खराब झाल्यासारखा मला वाटला, कारण माझा इरा स्टार्ट होत नव्हता. मी सरला विचारलं, मी वेटसुद्धा केला सरांच्या की सर येणार, सांगणार. आणि नंतर मग मला माहीत पडते का सर्व्हर बंद आहे. एक्सेल स्टुडंटचे उद्या पेपर आहे म्हणून आज सर्व्हर बंद करून ठेवला. मी म्हटलं सर तुम्ही मला एका दिवसा अगोदर सांगते तुम्ही कशाला आली असती. माझा अख्खा दिवस वेस्ट गेला. त्यानंतर मी माझ्या एका मैत्रिणीला भेटले आणि मग मी निघाले घरी. भाजीचं घेतलं, कारण माझ्या घरी भाजीचं नव्हतं. काय बनवू मला विचार पडला होता. त्यानंतर निघाले मी आपल्या घरी यायला. अर्धा रूट मी पार केला, मी माझ्या घरापर्यंत आले. असा होता आजचा माझा दिवस. पुरा खराब गेला, काहीच नाही केलं, अख्खा वेस्ट झाला. काय करते, कधी चांगलं होतं, कधी खूप चांगलं, कधी इतकं वाईट होतं का सांगता येत नाही. भेटूया नंतर नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय सर्व.